समुद्राने पाठवलेला गारगार वारा सह्याद्रीत जीवन घेऊन आला। धुक्याच्या रूपात तो पसरेल आता इथल्या डोंगर रांगांवरती आणि बरसेल आमच्या गावात पाऊस भरून। पावसाचं आणि कोकणाचं एक अद्भुत नातं आहे। दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात मान्सूनचं आगमन होतं। आम्ही त्याला मिरगाचा पाऊस म्हणतो। यंदा तो लवकरच येतोय याची चाहूल लागली। ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाच्या तालावर भरून राजा बरसणार आहे। मोर नाचायला लागलाय, पावसा गायला लागलाय, कोकणातल्या जैवविविधतेचा कण कण आनंदाने डोळायला लागलाय। प्री मान्सून अर्थातच वळवाच्या पावसातली आंबोली आणि चौकुळची अनोखी सफर जरूर पहा। नमस्कार मित्रांनो, कोकणात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। मागच्या 2-3 महिने प्रचंड ऊन सहन केल्याच्या नंतर या सगळ्या झाडांना आता गारवा मिळणार आहे आणि पावसाची पहिली सर कोकणात सुरू झाली आहे। आणि मे महिन्याची टूर अनुभवायला आलेल्या पर्यटकांना आता ही पावसाळ्याची टूर अनुभवायला मिळते। हे सगळे बाईक रायडर्स आहेत, मुंबईवरून आलेत आणि ही आपली पहिलीच प्री मान्सून राईड आहे। तर लेट्स गो मित्रांनो, आता आपण चौकुळला जाणार आहोत। इथून साधारण एक 14-15 किलोमीटरचा ऑफ रोड आणि त्यानंतर घाट चढून वरती। तर चौकुळ नावाचं हिल स्टेशन आहे मित्र तळ कोकणात। तर या ठिकाणी आपण मान्सूनचं स्वागत करायला चाललोत सगळेजण। तर प्रत्येकाने एकदम शॉर्ट इंट्रोडक्शन द्या तुमचं। मी समर्थ बाणे परेलवरून आलो। गिरीश पाताडे, मी ओंकार वळीकर फ्रॉम वरली। मी गुलाब फ्रॉम माहीम, सिद्धेश फ्रॉम वरली, जयदीप मेहर माहीम। इगल बघ, इगल वळालो, गेलो आवाज केला ना, गेला क्रेस्टेड सर्पंट इगल होतो तो। क्रेस्टेड सर्प गरुड तो आणि ड्रोंगो इकडे या भेडले माडावरतीच होतो। हा मी तुला भेटतो ना, भेडले माड। नदी, निसर्ग,
तर मित्रांनो ऑफ रोड राईडला सुरुवात झालेली आहे. पावसाला पण सुरुवात झाली. तुम्ही बघताय माझ्या मागे ह्या ज्या सगळे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत सह्याद्रीतले ते आता ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल. ज्यावेळेस मान्सून येतो किंवा पावसाळा कोकणात येतो त्यावेळेस तो एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं नवं चैतन्य या सगळ्या वातावरणात घेऊन येतो. आत्ताही या हवेत मोठ्या प्रमाणावरती धुकं आहे, बाष्प आहे आणि ते जाणवतं आहे. तो एक वेगळा फील आहे पाऊस आल्याचा आणि त्यामुळे हवेत गारवा आहे. गेले 4-5 दिवस प्रचंड ह्युमिडिटी होती, खूप जास्त गरमी होत होती आणि अचानक गारवा हवेत जाणवायला लागला आहे, पाऊस पडायला लागला आहे. आता हा जो रस्ता आहे हा साधारण पुढचे 5-6 किलोमीटरपर्यंत ऑफ रोडिंग आहे आणि त्यानंतर चांगला रस्ता सुरू होईल आणि वरती आपण घाटावरती चढणार आहोत. चौकुळ या हिल स्टेशनला जाऊन आज आपण मान्सून कसा येतो कोकणात ते पाहणार आहोत. तर आता आपण एक ऑफ रोड राईड केली, छान मस्त धुक्यात हरवलेला घाट आपण पाहिला आणि खूप सुंदर मजा आली ना रे. आणि जबरदस्त धुकं पडलं आहे तुम्ही बघू शकता. आणि माझ्या मागे ही एक गुहा एक तयार झाली आहे या कातळामध्ये आणि या गुहेमध्ये उबदार वाटतं. म्हणजे जिथे बाहेर जरी किती थंडी असली, पाऊस असला तरी तुम्ही इकडे आश्रयासाठी येऊ शकता. अशी एक मस्त गुहा. आणि हा जो चौकुळ गाव आहे हा संपूर्णपणे अशा प्रकारच्या लॅटराईटच्या प्लाटूजनी बनला आहे आणि त्याच्या आतमध्ये अशा गुहा बऱ्याच ठिकाणी, याला भाभी असं म्हणतात. आणि बरेचसे वन्य प्राणी पावसाळ्याच्या वेळेला या अशा गुहांमध्ये आश्रयासाठी येतात. तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत आंबोलीच्या दिशेने आणि जाता आता वाटेत मस्त चहा पिणार आहे. चला.
चहा मिळाली आहे, काय बोलतो एकदम असं बरं वाटलं, मस्त वाटलं मला चहा पी. मे महिन्यामध्ये तुला असं क्लायमेट वाटणार पण नाही. मे चालू आहे असं डलतो केवढ्या फुल डलच आहे. धुक्यात हरवलेलं हे आंबोली आणि चौकुळचं पर्जन्यवन, अर्थातच रेन फॉरेस्ट. या झाडांवरती एक विशिष्ट प्रकारचं मॉस असतं, ज्यामुळे ही झाडं थंडी आणि पावसांपासून स्वतःचं रक्षण करतात. आता या झाडांवरती वेगवेगळ्या प्रकारचे ट्री स्नेक्स, म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉग असेल, कॅट स्नेक असेल, ग्लायडिंग फ्रॉग सारखेच इतर फ्रॉक्स आणि मलबार पीट वायपर सारखा आंबोली आणि चौकुळच्या रेन फॉरेस्टमधला एक एंडेमिक असा रेप्टाईल. या सगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होतील. आंबोलीचं हे घनदाट असं जंगल आता पुन्हा एकदा जिवंत व्हायला सुरुवात होईल, कारण पाऊस अर्थातच मान्सून या सगळ्या जंगलात एक नवजीवन घेऊन येतो. तर मित्र हो, आपला हा ऑफरोड राईड संपवल्याच्या नंतर प्री मान्सूनमधली टूर्ससुद्धा कोकणातल्या आता लवकरच आपल्या सुरू होतील. तर कोकणातल्या ह्या अशा प्री मान्सून टूर्स अनुभवायला आणि कोकणातली पावसाळी सपन अनुभवायला सुद्धा तुम्ही या. आत्ताच आपल्या कोकणातल्या ज्या समर टूर्स होत्या त्या ऑलमोस्ट संपल्यात. मे महिना संपेल आणि त्यासोबतच कोकणातलं एक नवं जीवन सुरू होईल, आणि ते म्हणजे पावसाळी जीवन. भात लावणी असेल, कोकणातली चढणीचे मासे असतील, कोकणातल्या वाहत्या नद्या असतील, डोंगर असतील, दऱ्या असतील, यांमधून एक अनोखा मान्सूनचा, पावसाचा एक अनोखा असा हा प्रवास अनुभवायला नक्की या. आता आपण ज्या ठिकाणी आलोत ते आहे चौकुळचं आंबोलीचं हे जंगल, आणि या जंगलात असलेला हा एक सुंदर असा होमस्टे. धुक्यात हरवलेलं हे जंगल. तर मित्रांनो, फायनली आपला प्रवास संपलेला आहे. कसं मजा आली ना? मजा आली, मजा आली. मे महिना वाटत नाही आहे. ॲक्च्युली समर टूर आपली समर टूरसाठी आले होते, पण युनिक मान्सून एक्सपिरियन्स लाईफ टाइम एक्सपिरियन्स होता असं बोलू शकतोस तू. येस 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 येस. खूप मजा आली. ती उत्तम. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊयात पुन्हा एकदा आपल्या मांगराकडे. तिकडे आज आपण अरण्य आंबोली या ठिकाणी आपल्या ह्या व्हिडिओचा एंड करतो आहे. पण इथल्या पावसाळी टूर्स अनुभवायला या अशा सुंदर अशा इकोस्टेमध्ये नक्की या. या इकोस्टेच्या आजूबाजूला खूप घनदाट असं जंगल आहे, रेन फॉरेस्ट आहे, आणि पावसाळ्यामध्ये अनेक रेन फॉरेस्टच्या स्पेसीज आपल्याला इकडे बघायला मिळतात. ग्लायडिंग फ्रॉगपासून ते मलबार पीट वायपरपर्यंत रेप्टाइल्स असतील, ॲम्फिबियन्स असतील, स्नेक्स असतील, अशा जंगलांनी, अशा स्पेसीजच्या जंगलांनी बहरलेलं आंबोलीचं हे पर्जन्यवन आणि त्याच्यात बसलेलं हे अरण्य आंबोली अनुभवायला नक्की या. रानमानुषा पावसाळी टूर्स अनुभवायला सुद्धा जरूर या. तुम्हाला तर हा युनिक एक्सपिरियन्स पुन्हा अनुभवण्यासाठी नक्की या. बाय बाय. बाय बाय बाय.